जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न. जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळाच्या वतीने आज गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा सेवा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. आज संपन्न झालेल्या गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात परभणी जिल्ह्यातील सेलू, माणवत, पाथरी, जिंतूर, पालम, पूर्णा, गंगाखेड, परभणी येथील शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याचबरोबर जिल्ह्यातील खेळाडूंचाही सत्कार करण्यात आला. आज या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा तसेच सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे. अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. सर्व विद्यार्थ्यांना मी त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा देतो आणि आमच्या मुख्याध्यापकांनी जे अतिशय शिक्षण क्षेत्रामध्ये भरीव योगदान दिलं त्याबद्दल त्यांचा आभारी पण आहे आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा पण देतो. आणि असंच परभणी जिल्ह्याचं शिक्षण काम उत्तर भरभटीला जावं अशा सर, जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळाच्या माध्यमातून वर्षभरात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम घेतले जातात. काय सांगाल सर याबाबत? तर या अतिशय चांगले उपक्रम या बाबतीत घेतलेले जातात. यामध्ये शिक्षणाच्या दृष्टीनं जे वातावरण जे लागते शिक्षण चालू असण्याकरता त्याला हातभार होतो आणि शिक्षण क्षेत्रात नवीन उपक्रम झाल्यामुळे त्याचा नक्कीच विकास होतो. सर, 10वी-12वीच्या नंतर बी निमित्त आपल्याकडे एक व्यवसाय मार्गदर्शन असते. त्या माध्यमातून संघाच्या माध्यमातून आपण पुढे भविष्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी एक कार्यशाळा आयोजित करू. जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचा सुद्धा आपण सर्व गौरव करतो. जिल्ह्यातील गुणवत्ता ही विकसित व्हावी एक दृष्टिकोनातून जिल्ह्याचा शैक्षणिक विकास व्हावा हा उद्देश जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळाचा आहे. त्याबरोबरच जिल्ह्यातील जे मुख्याध्यापक आतापर्यंत सेवा काम केली त्यांच्या सेवेचा गौरव व्हावा आणि त्यांच्या उत्तर आयुष्यामध्ये चांगली भरभराटी यावी या उद्देशाने त्यांचा मी सेवा गौरव करतो. जिल्ह्यातील शैक्षणिक वातावरण सुंदर राहावं, एक सखोल निर्माण व्हावा हा उद्देश जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळाचा असतो. परीक्षेच्या माध्यमातून असो या एखाद्या उपक्रमाच्या माध्यमातून असो, नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगानं व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम आहेत त्याच्या अनुषंगानं आपण या वर्षभरामध्ये विविध कार्यशाळा घेणार आहोत. त्या जिल्हा शिक्षणाधिकारी योजना असतील, माध्यमिक असतील, प्राथमिक असतील आणि जे आयुक्त आहेत जिल्हा व्यवसाय मार्गदर्शनचे त्यांच्या माध्यमातून ह्या विद्यार्थ्यांचा सोबत आज आपण राज्य स्तरीय खेळाडू असतील तर राष्ट्रीय खेळाडू असतील त्यांचा पण आपण सत्कार केलेला आहे. त्याचबरोबर शिष्यवृत्तीधारक आहेत निमेष असतील किंवा 5वी आणि 8वीचे शिष्यवृत्तीधारक आहेत त्यांचाही सत्कार आम्ही पूर्ण जिल्ह्याच्या वतीनं करतो. सर, किती विद्यार्थ्यांचा या निमित्ताने तरी सर्व जिल्ह्यातील 496 शाळा ज्या सभासद शाळा आहेत त्या प्रत्येक शाळेतील पहिला विद्यार्थी ज्या शाळेतला गुणवंत विद्यार्थी तर आपण करतो ते सर्व विद्यार्थ्यांपैकी 75% विद्यार्थी आज या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. 10वी-12वीचे विद्यार्थी नवीन धोरणानुसार 10वी आणि 12वी विद्यार्थ्यांना मी याचं आवाहन करीन की जे नवीन धोरण आहे ते व्यवसायाभिमुख जे अभ्यासक्रम शिकता आपलं एखाद्या व्यवसायाची कला अवगत करायची जेणेकरून आपला एखादा आयुष्यातला बी प्लॅन तो त्या ठिकाणी सक्सेस राहील. शिक्षण घ्यावं हा तर 100% विद्यार्थ्यांचा हक्कच आहे, पण त्याबरोबर एखाद्या व्यवसायाचा गुण विकसित करावा त्याप्रमाणे आपण शिक्षण घ्यावं अशी अपेक्षा व्यवस्थित करतो.